नमस्कार. आज अध्याय 12 वाचायचा आहे. तर ऐकून घ्या व्यवस्थित. जालिंदरनाथास वर प्रांती कानिपनाथाचा जन्म वर परप्रांती. जालंधरनाथाने अग्नीने त्यांच्या जन्माची सर्व कथा सविस्तर सांगून त्याला त्यांच्या मनात काय हेतू आहे ते कथन करण्यास सांगितले. जालंधराने जन्मवृत्तात ऐकून घेतला व तो अग्नीस म्हणाला, तू सर्वज्ञ आहेस, तेव्हा तू मला माझ्या मनात कोणता हेतू आहे हे सांगितलेच पाहिजेस असे नाही. तरी सुद्धा तू विचारलेस म्हणून सांगते आहे, तरी ते श्रवण करावे. मला हा मनुष्य जन्म मिळाला आहे, त्या मनुष्य जन्माचे सार्थक होईल असे काही कर, परंतु जन्म घेऊन निर्वर्थ वाया जाईल असे काही होऊ देऊ नकोस. जर काही सार्थक होण्यासारखे झाले नाही तर जन्म घेऊन न घेता सारखेच होईल असे काही घडू नये हीच माझी इच्छा आहे. माझे नाव व कीर्ती सर्व खंडात गाजेल असे काहीतरी कर. जालंधराची इच्छा ऐकून अग्नीला परमानंद झाला व त्याने जालंधराची वाहता केली. नंतर अग्नीने जालंधर सर्वश्रेष्ठ व्हावा हा प्रेरणेचे त्याला दत्तात्रयाकडे नेले. दोघांनी मोठ्या आदराने एकमेकांची भेटी घेतली. हा बरोबर दुसरा कोण आहे असे अग्नीला दत्तात्रयाने विचारले व अग्नी कोणत्या हेतूने येथे आला अशी विचारणा केली. नंतर अग्नीने दत्तात्रयास सर्व हकीकत सांगण्यास सुरुवात केली की शंकराच्या शरीरातील काम मी जाळला तो आजपर्यंत पोटात धारण केला होता. नंतर राजा ब्रह्मदेव याने केलेल्या यज्ञाच्या वेळी यज्ञकुंडात ह्या जालंधरनाथाचा देह निर्माण केला. त्याला तुमच्या चरणावर वाहत आहे. याला जन्म शिक्षण देऊन त्यांचे संरक्षण करावे व तो चिरंजीव होईल असे करावे. त्यावर दत्तात्रय सांगितले की जर तू माझ्या मुलाला माझ्याकडे 12 वर्षापर्यंत ठेवलेस तर हे शक्य होईल. दत्तात्रयांचे म्हणणे ऐकून अग्नीने ते कबूल केले व जालंधरास दत्तात्रयाजवळ 12 वर्षे ठेवण्यास तयार झाला. जालंधरास दत्तात्रयाने स्वतःच्या मांडीवर बसवले व त्यांच्या मनातील चलबिचल थांबवण्यासाठी त्यांच्या डोक्यावर आपला हात ठेवला. दत्ताचा हात डोक्यावर ठेवला जाताच त्या वरहस्ताने जालंधराचे सर्व अज्ञान लुप्त झाले व तो सज्ञान झाला. अग्नीने ते पाहून दत्तास नमन केले व तो गुप्तपणे निघून गेला. दत्तात्रय आपल्याबरोबर जालंधरास घेऊन रोज फिरत असतात. दत्ताचा नित्य नियम रोज भागीरथीवर स्नान करून विश्वेश्वराचे दर्शन घेणे, कोल्हापुरास भिक्षा मागून पांचोलेश्वरी जेवण करणे याप्रमाणे कालक्रमण होता होता पूर्णपणे 12 वर्षे दत्त सहवास जालंधराने काढले व ती सर्व प्रकारची शस्त्र विद्या, वेद शास्त्रे व सर्व पुराणे व व्याकरण इत्यादी सर्व विज्ञानात पारंगत झाला. अशा प्रकारे शिक्षण पूर्ण झाल्यावर दत्ताने सर्व देवांनी जालंधरास आशीर्वाद द्यावा म्हणून सर्व देवदेवतांची आराधना सुरू केली व त्यामुळे सर्व देव जालंधरास वर देण्यासाठी खाली उतरले. अग्नीला जालंधर सर्व विद्याशास्त्रात प्रवीण झालेला पाहून खूप आनंद झाला. दत्त अग्नीस म्हणाला, आता जालंधर सर्व विद्याशास्त्रात पारंगत झाला आहे तू, तरी आता सर्व दैवते प्रसन्न होताच त्यांना जालंधरास भेटवून त्याला सर्व दैवते वर देतील असे करावे. नंतर स्वतःच्या खांद्यावर बसवून जालंधरास अग्नीने सर्व दैवतांचे दर्शन घडवले. मच्छिंद्रनाथाने ज्या ज्या दैवतांना अनुकूल करून घेतले होते त्या सर्व देवतांना जालंधराने अनुकूल करून घेऊन त्यांचे वरदान मिळवले. त्यानंतर जालंधर बद्रिकाश्रमास गेला. तेथे 12 वर्षे तप केले. सर्व देव प्रसन्न झाले व त्यांनी त्यास आशीर्वाद दिला व आलेले सर्व देव आनंदित होऊन आपापल्या ठिकाणी निघून गेले. त्यानंतर शंकराने अग्नीस व जालंधरास 3 रात्री बद्रिकाश्रमात ठेवून घेतले व त्यांना सत्यलोकात झालेली विपरीत गोष्ट सांगितली. ती अशी की सरस्वती ही ब्रह्मदेवाची मुलगी वयाने 12 वर्षाची झाली तेव्हा तिचे रूप व शरीराचे देखणे पण बघून ब्रह्मदेव स्वतः कामाने व्याकुळ झाला व विचारात होऊन तो सरस्वती मागे पळू लागला. पळता पळता वीर्यपात झाला व ते वीर्य हिमालयाच्या जंगलातील एका हत्तीच्या कानात पडले. त्यात प्रबुद्ध नारायणाने प्रवेश घेतला. ही गोष्ट घडल्याने अनेक युगे झाली आहेत. आताही तो हत्ती जिवंत आहे. त्या हत्तीच्या कानातून प्रबुद्ध नारायणाचा जन्म होईल. तो कानातून जन्म घेणार आहे म्हणून त्याचे नाव कानिपा असे पडेल. त्याला जालंधराने स्वतःचा शिष्य करावे असे शंकराने सांगितले. अग्नीने शंकरास म्हटले की ही फारच विचित्र गोष्ट तुम्ही सांगितली आहे, परंतु हा हत्ती कोणत्या ठिकाणी आहे ते दाखवावे, कारण कानिपाचे माझ्या मुलाला चांगलेच पाठबळ होईल. नंतर शंकराने अग्नी व
यांना हत्तीचे ठिकाण दाखवण्यासाठी हिमालयाच्या अरण्यात आणले, तेव्हा त्यांना अतिविशाल असा हत्ती एका पर्वतावर दिसला. तो हत्ती शंकराने म्हटले की हा पर्वतमय अजस्त्र हत्ती आता खूप मस्ती करेल, तर याला काबूत आणण्यासाठी काय युती करावी. त्यावेळी मग जालंधर पुढे होऊन म्हणाला, दत्तात्रयाने माझ्या डोक्यावर वरदहस्त ठेवलेले आहे, त्याचा चमत्कार मी आता तुम्हाला दाखवतो. प्रलय कालाचाही थरकाप होतो तेथे या हत्तीचा काय विषय बाप. मग जालंधराने आपल्या झोळीतून चिमूटभर भस्म घेऊन मोहिनी अस्त्राचा मंत्र जपून व स्पर्शास्त्र मंत्र म्हणून तो भस्म हत्तीच्या अंगावर टाकले. त्यामुळे एवढा मोठा हत्ती, परंतु तो एकदम शांत झाला. त्यानंतर जालंधर एकटाच कानिफनास आणण्यासाठी हत्तीच्या जवळ जाऊन हत्तीला म्हणाला, तुझ्यासारखा शक्तिशाली कोणीही नाही, तुझ्या कानात प्रत्यक्ष रत्न उत्पन्न झालेले आहे. नंतर तो म्हणाला, हे प्रबुद्ध नारायणा, तू हत्तीच्या कानात निर्माण झालेला आहेस, तुझे नाव कानिफा असे ठेवले आहे, तरी तू आता प्रकट हो व सत्वर कानाच्या बाहेर ये. हे सर्व जालंधराने वचन ऐकून कानिफनाथांना जालंधरास म्हटले, हे गुणीदिने आपण सत्स्पंद राहावे. नंतर हत्तीच्या कानाच्या छिद्रापाशी येऊन जालंधराला कानिफाने अभिवादन केले. नंतर जालंधराने 16 वर्षाच्या कानिफाच्या सुंदर मूर्तीस हाताचा आधार देऊन हत्तीच्या कानातून खाली उतरवले व त्याला खांद्यावर बसून शंकराकडे नेले. त्याला खाली ठेवून शंकरास व अग्नीस कानिफनाथाला नमस्कार कराव्यास जालंधराने सांगितले. मग त्या दोघांना व जालंधरांना कानिफनाथाने अभिवादन केले. त्यावेळी शंकराने कानिफनास अत्यंत प्रेमाने स्वतःच्या मांडीवर घेऊन त्यांचे मुके घेतले. जालंधराने शंकरास विनंती केली की तू कानिफनाथास अनुग्रह दे. शंकरानेही मनात विचार केला की अनुग्रह झाल्या वाचून अज्ञान संपत नाही, म्हणून मग शंकराने सांगितल्याप्रमाणे स्वतःच्या गुरुचे स्मरण करून जालंधराने कानिफनाथाच्या डोक्यावर हात ठेवून कानात मंत्रोपदेश केला. त्या उपदेशाने कानिफनाथाचे सर्व अज्ञान नाहीसे झाले. नंतर सर्वजण बद्रिकाश्रमास गेले. तेथे अग्नीचे जालंधरास सांगितले की जे जे काही ज्ञान तुला दत्ताकडून मिळाले आहे ते सर्व कानिफनाथास दे असे सांगून अग्नी गुप्त झाला. नंतर 6 महिन्यापर्यंत शंकर व दोघांना भेटत होता. कानिफा हा 6 महिन्याचा सर्व विद्यामध्ये प्रवीण झाला होता, परंतु जालंधराने त्याला संजीवनी व वार्ताक्षण ही 2 अस्त्रे शिकवली नाहीत. शंकराने जालंधरास सांगितले की कानिफास सर्व अस्त्रे दैवते प्रसन्न करून द्यावी. नंतर मग कानिफा सर्व विद्या निपुण झाला तरी त्यास वर द्यावेत अशी विनंती जालंधराने सर्व दैवतांना केली. त्यावर सर्व दैवते त्याला म्हणाली की तुला वरदान आम्ही दिलेले आहे, त्याचे कारण दत्तात्रयानेच तुला सर्व विद्या शिकवल्या आहेत व शिवाय अग्नीनेही तुला वर प्रदान करण्याबद्दल भीड घातली व त्या दोघांचे शब्द मोडता आले नाहीत, म्हणून तुला वर प्रदान करावे लागले व हे इतरांना सारखे सारखे देता येत नाहीत. येथून पुढेही तुमचे अनेक शिष्यगण होतील व त्या सर्वांना वर कसे वाढता येतील असे म्हणून सर्व दैवते विमानात बसून निघून जाऊ लागली व त्यामुळे जालंधरास फारच राग आला व तो देवांना म्हणाला, माझा अपमान करून सर्वजण आपापल्या ठिकाणी निघाला आहात, पण आतापर्यंत तुम्ही माझा प्रताप किती मोठा आहे ते अजून पाहिलेले नाही, तर आता ह्या क्षणातच मी तो तुम्हाला दाखवतो. इतके म्हणून जालंधराने वातास्त्राची योजना केली व त्यामुळे मोठा वारा सुटला व देवांची विमाने नको तिकडे जाऊ लागली. त्यावर सर्व देवांनी आपापली अस्त्रे टाकली. त्या सर्व अस्त्राचे जालंधरावर निरांकर केले व हा सर्व प्रकार हरिहर दुरूनच पाहत होते. जालंधर नाथापुढे अस्त्राचे काहीच चालत नाही हे पाहून अस्त्रे घेऊन देवांनी खाली उतरण्याचे व सर्वप्रथम अग्नीचाच प्राण घेण्याचे ठरवले व त्याप्रमाणे ते सर्व खाली उतरले. त्याच वेळी जालंधराने कामिनी अस्त्राचा योजना केली. त्या अस्त्राने सहस्त्रावधी सुंदर तरुण स्त्रिया निर्माण केल्या व लगेच कामास्त्राची योजना केली. त्यामुळे सर्व देव कामांतुर झाले व काम वासनेने त्या स्त्रियांच्या मागे लागले. सर्व स्त्रिया पुढे पळत होत्या व देव त्यांच्या आळवणी करत त्यांच्या मागे पळत होते. पळताना त्या स्त्रिया नेत्रटक्ष देवाकडे करीतच होत्या. असे पळत पळत त्या स्त्रिया बोरीच्या दाट वनात गेल्या व झाडावर चढल्या. देवही त्यांच्या मागे मागे पळत झाडावर चढले. देव झाडावर चढता जालंधरनाथाने स्पर्शास्त्र मंत्र म्हणून झाडावर भस्म फेकले व त्यामुळे देव प्रकट झाले. त्यावेळी सर्व झाडांना देव चिकटले होते. काही देव तर खाली डोके वर पाय अशा स्थितीत
लोंबळत होते. त्यावेळी हरिहर हसत होते व चांगल्या गंमत पाहावयास मिळाली असे म्हणू लागले. त्याच वेळी सर्व सर्व स्त्रियांनी देवाची वस्त्रे सोडून घेतली व त्यांना नग्न केले आणि देवांची घेतलेली वस्त्रे जालंधरापुढे आणून त्यांचा ढीग केला. त्यानंतर जालंधरनाथाने सर्व देव उघडे बोडके असल्याने कानिपनास खुनेने खुणवले. त्याने केलेली खून लक्षात घेऊन कानिप ज्या त्या देवास त्यांचे त्यांचे वस्त्र नेसवू लागला. आपली झालेली दुर्दशा पाहून देवाने अतिशय दुःख होऊन पश्चाताप झाला. मग कानिपा देवांना म्हणाला, मी गुरूंच्या आज्ञेशिवाय व त्यांच्या न कळत तुमची वस्त्रे तुम्हाला नेसवीत आहे, परंतु ही गोष्ट माझ्या गुरुला तुम्ही सांगू नका. याप्रमाणे तो प्रत्येक देवास वस्त्र नेसवून नमस्कार करत होता. याची भक्ती पाहून देव त्याला प्रसन्न झाले व त्याला इच्छित वर दिले. ते ऐकून जालंधरनाथाने विभुक्त अस्त्र सोडले. त्यामुळे सर्व चिकटलेले देव झाडावरून मुक्त झाले व आपली वस्त्रे प्रावरणे सांभाळत जालंधरनाथाजवळ आले व त्याला नमस्कार करून म्हणाले की कानिपाच्या अस्त्रविद्येस आम्ही प्रगट होऊन स्वतः साक्षात्कार दाखवू असे कबूल केले. त्यावेळी जालंधराने सर्वांना विनंती केली की मी साबरी कवित्व करणार आहे, तेव्हा त्यास तुम्ही सहाय्य व्हावे. या गोष्टीस देवांनी अनुकूलता दाखवली व तसे वचन त्यांना दिले व सर्व देव आपापल्या ठिकाणी निघून गेले. त्यानंतर मग जालंधर, हरिहर व कानिपनाथ हे तिघे बद्रिकाश्रमास 3 दिवस राहिले. अध्याय 12 झाला.